मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. अनादी आहे, अगदी किचकट आहे थोडस, पण काळाची गरज आहे आणि आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. आपल्याला अभंग चांगल्या पद्धतीत सोडवायचा आहे आणि एकत्वाच्या बोधावर आपल्या सगळ्यांना यायचंय. म्हणून आपण एवढं सगळं काय काय पाहतोय. विश्व ही कल्पना अनादी आहे, म्हणजे अगदी खूप काळापासून ही आहे, पण आधारित आहे. अनादी आहे पण आधारित आहे. आधार होता. तुकोबार असतील, कानोबार असतील, माऊली असतील, अनेक संत मायबापांनी सांगितलं की आधार होता. आधार होता पण आधारावर निर्मित झालेलं आधारित मात्र नव्हतं. पहिलं काय होतं, कानोबारे म्हणतात, पहिले कोठेच नव्हते काही, मेघ सूर्य तारांगणा पाही, अवघे शून्यच होते बाई, कानोबा तेरे तेरे ते. काय होतं, ते म्हणजे ब्रह्म होतं, ते म्हणजे ईश्वर होता, ते म्हणजे भगवंत होता. पण ते मात्र नव्हतं. कोणतं नव्हतं, तर विश्व मात्र नव्हतं, पण शून्य मात्र होतं. अगदी आधार होता पण आधारित नव्हतं. आधार म्हणजे भगवंत होता, पण त्या आधारावर आधारित असणारं विश्व मात्र नव्हतं. आणि जीवनामध्ये शास्त्र सांगतं आधार हा एवढा महत्वाचा असतो, एवढा महत्वाचा असतो, ज्या घरामध्ये शास्त्र सांगते, ज्या घरामध्ये आधार हा भरभक्कम असतो ना, ज्या घरामध्ये कुटुंबाचा, बायकोचा, नवऱ्याचा, मुलांचा, आजीचा, आजोबांचा आधार हा भरभक्कम असतो ना, ते घर यशस्वी व्हायला वेळ लागत नसतो. आणि तो आधार मात्र या ठिकाणी तुकोबारे म्हणतात अगदी अनादी होता. तो आधार होता पण आधारित मात्र नव्हतं. शून्य होतं पण त्या शून्याला अगदी स्वयं अस्तित्व नाही. शून्य मात्र होतं. त्या शून्यावर हे सगळं पुढे पुढे व्यापक गेलं. शून्य मात्र होतं पण त्या शून्याचा आधार घेऊन माणूस मोठा होऊ शकतो. जेवढे आकडे लांब जातील, जेवढा हिशोब लांब जाईल, तो सगळा हिशोब कशाच्या आधाराने पुढे जात असतो. जागेत ना तुम्ही सगळे, तुम्ही जागेत हो, सगळे जागे पाहिजे. जागेच असणार आहेत, नाही तर म्हणतात जाऊ दे आपलीच पोरगी आहे, असं काय होणार नाहीये. पण या ठिकाणी शून्य, त्या शून्याचा आधार घेऊन अनेक संख्या, अनेक आकडे वाढत जात असतात, हिशोब वाढत असतो. पण त्या शून्याला त्या आकड्यांचा काही त्रास असतो का, त्या आकड्यांचा काही त्रास असतो का, तर काहीही त्रास नसतो. पण त्याचा आधार घेऊन मात्र भले भले मोठे होत असतात. तत्व त्याच न्यायाप्रमाणे माऊली म्हणतात की शून्य स्थावर जंगम व्यापुनी, राहिला आकळ बाप रखुमा देवीवरू, विठ्ठलू सकळ हो. ते शून्य होतं पण त्या शून्याचा आधार घेत विश्वाची निर्मिती झाली. जसं अनेक आकडे वाढले तरी त्या शून्याला त्रास नाही, तसं विश्व कितीही मोठं असलं तरी त्या विश्वाचा त्रास मात्र भगवंताला नाही. कारण की भगवंत आणि विश्व भेदच नाही. जसं पाणी, समुद्रातलं पाणी आहे, त्या समुद्राच्या पाण्यावर तयार झालेल्या लाटा कशाने तयार झाल्या, तर पाण्यानेच तयार झाल्या, वाऱ्याने तयार झाला. लाटांची गर्जना, भरती ओहोटी, अनेक सगळी कर्म झाली. पण त्या भरती ओहोटीचा, त्या गर्जनेचा, त्या लाटांचा परिणाम मात्र समुद्रावर झाला का, परिणाम मात्र त्या समुद्रावर झाला का, तर परिणाम मात्र समुद्रावर झाला नाही. कारण की पाणी म्हणजे लाटा आहे आणि लाटा म्हणजेच पाणी आहे. तसं या ठिकाणी हे ब्रह्म आहे, हे विश्व आहे. हे विश्व कुणाच्या आधारित झालं, तर भगवंताच्या आधारित झालं. पण ते कितीही व्यापक असू द्या, पण त्याचा मूळ अधिष्ठानावर परिणाम होत नाही. त्याचं कारण असे की पाण्याच्या रूपांनी लाटा खेळल्या, उलट केलं तर लाटांच्या रूपांनी पाणी खेळलं. तसं विश्वाच्या रूपाने देव खेळला आणि हा खेळ ज्या खेळाडूच्या लक्षात आला ना, त्याच्या जवळ कोण आहे, तर त्याच्या जवळ जगाचा मालक आहे. आणि हीच गोष्ट तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, हो
देवतया जवळी आसे 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 पापनाचे दरुचाने पापनाचे दरुचाने देवतया जवळी आसे रे देवतया जवळी आसे पापणाचे दर्शने देवतया जवळी आसे देवतया जवळी आसे पापणाचे दर्शने पापणाचे दर्शने पापणाचे दर्शने देवतया जवळी आसे पापणाचे दर्शने पापणाचे दर्शने आणि अशा पद्धती तुकोबाऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात देवतया जवळी असे पापण आशे दरुषणे कुणाच्या जवळ देव आहे कुणाच्या जवळ देव आहे तर विश्वदेव सत्यत्व ही कल्पना ज्याच्या जीवनामध्ये स्पष्ट झाली की विश्व म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच विश्व आहे ही कल्पना आमच्या जीवनामध्ये आधी काय झाली पाहिजे तर हा भेद मिटला पाहिजे तर त्याच्या जवळ कोण आहे तर देव आहे तर त्याच्याच जवळ देव आहे आणि देव ह्या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले शास्त्राने पण महत्वाचा अर्थ या ठिकाणी आपण पाहणार आहे देव ह्या शब्दाचा अर्थ आणि देव ह्या शब्दाची निर्मिती दीव ह्या धातूपासून झाली आणि दीव दिव्यता म्हणजे प्रकाशित करणे आणि प्रकाशित करतो तो देव आणि त्या देवाची दिव्य दृष्टीचं ज्ञान ज्यावेळी तुमच्या आमच्या जीवनामध्ये झालं त्याच्याजवळ हा देव आहे पण आमच्या जीवनामध्ये घोळ कुठे झाला तर आमच्या जीवनामध्ये विश्व आणि देव हा मतभेद आणि तो मतभेद नसून अध्यास निर्माण झाला काय झाला निर्माण तर अध्यास निर्माण झाला पण तो अध्यास मात्र तुकोबाऱ्यांनी तुमच्या आमच्यासाठी स्पष्ट करून सांगितला कसा स्पष्ट करून सांगितला तर तुकोबाऱ्यांचं सुंदरसं एवढं महत्वाचं प्रमाणे तुकोबारे म्हणतात की रज्जू सर्पाकार भाषेले जगडांबर रज्जू सर्पाकार भाषेले जगडांबर रज्जू म्हणजे दावं दोरी कासरा चराट आपल्या इकडं दावं म्हणतात आणि ते दावं आणि अंधारी खोली आहे खोली म्हणण्यापेक्षा गोटा आहे त्या गोट्यामध्ये शेतकरी दादा रानातून आलाय आणि त्या गोट्यामध्ये गेल्याच्या नंतर पाहतो दावं पडलेलं एक आणि त्या दाव्यावर त्याचा पाय पडतोय तर त्याला काय वाटलं अरे सापच निघला की काय सर्प निघला की काय म्हणून तो तर त्याला चावलाच नाही पण त्याला असा भास झाला का रे हा सर्प चावला मला आणि म्हणून मोठ्याने आरडला साप चावला वाचवा मला आणि तिथेच बेशुद्ध पडला सगळे आले पाहिलं तर सापही नाहीये आणि चावलाही नाहीये बघता तिकडं तो बेशुद्ध झाला होता कारण की त्याची शुद्ध हरपली होती त्याच्या जीवनामध्ये त्या दोरीबद्दल अज्ञान निर्माण झालेलं मग मला बसलेल्या मंडळींनी सांगा की खऱ्या अर्थाने तो रज्जू ते दावं साप आहे की दावे काय येते असताना दावे पण दावं न भासता त्याला भासले को साप म्हणून आपल्याला चक्कर आली बेशुद्ध पडलो आपण पण ज्यावेळी जागा झाला पाहिले त्यावेळी दावं दिसले त्यावेळी त्याच्या जीवनातलं अज्ञान नष्ट झाले तिथे जर सकाळ असती तिथे जर लाईट असती तर त्याला ते भासलं असतं का ते दावं त्याला साप भासलं असतं का नसतं भासलं अंधारात त्याला ते सर्प भासलं त्याचं कारण असे की जोपर्यंत माणूस अंधारात असतो ना
जोपर्यंत माणूस अंधारात असतो ना, जोपर्यंत माणूस अज्ञानात असतो ना, तोपर्यंत आपल्याला देव आणि विश्व भिन्नच भासत असतं. जसं दावा आणि सर्प आम्हाला भिन्न भासलं, पण खऱ्या अर्थाने ज्यावेळी शुद्ध अवस्थेत आलो त्यावेळी असताना तर ते एकच आहे. अगदी डोळ्यावर आपण दोन्ही हात ठेवले थोडा वेळ आणि आपण डोळे उघडले आणि चंद्राकडे पाहिले. किती चंद्र दिसतील? किती चंद्र दिसतील आपल्याला? 2 चंद्र दिसतील. असताना तर एकच असतो. अगदी या ठिकाणी दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर टिपऱ्या असतात वाजवायच्या. वेगळ्या असतात 2, एक आणि एक अशा 2 वेगवेगळे असतात, पण त्याचा नाद मात्र एकच असतो. तत्व त्याच न्यायाप्रमाणे जरी तुम्हाला वाटत असेल विश्व आणि देव ही कल्पना भेदात्मक वृत्तीची आहे, पण असं नसता. ते असताना तर कोण आहेत? ते एकच आहे. आणि ही कल्पना आपल्या जीवनामध्ये काय झाली पाहिजे तर खऱ्या अर्थाने सिद्ध झाली पाहिजे. आणि त्याच्याजवळ देव आहे, त्याच्याजवळ देव आहे. आणि त्याच्याजवळ देव असलेल्या त्या माणसाचं दर्शन आमच्या जीवनामध्ये घडलं ना, तर मग मात्र काय होते? पाप नाशे दरुशने. आणि थोडक्यात जर सांगायचं झालं ना, तर आज खऱ्या अर्थाने सांगायचं वाटतं. एवढा महत्वाचा विषय की बघा, अगदी ज्या व्यक्तीचा, ज्या माणसाचा जीवनामध्ये वारी हा निष्ठेचा भाग झालेला, वारी हा निष्ठेचा भाग झालेला, रात्रंदिवस भगवंताचं भजन आणि भजन आणि भजनच. कारण की देवे दिला देह भजना गोमटा, तोही झाला फाटा बाधिकेचा. देवाने आम्हाला देह कशाकरिता दिलाय तर भगवंताचं नामस्मरण करण्याकरिता दिलाय. आणि म्हणून त्यांचं नामस्मरण हे रात्रंदिवस चाललंय, रात्रंदिवस चाललंय, रात्रंदिवस चाललंय. मजल दर मजल करत दरवेळी 15 दिवसाच्या एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरिता जायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. आणि शास्त्रात सांगताय वारकरी कुणाला म्हणावं? वारकरी कुणाला म्हणावं? तर जो जिव्हाळ्याने वारी करतोय ना त्याला वारकरी म्हणावं. आणि तो वारकरी होता तो दर 15 दिवसाच्या एकादशीला पंढरीची वारी करतोय, कीर्तन करतोय, भजन करतोय, नामस्मरण करतोय. देव कुणाच्या जवळ हे आपल्याला बघायचंय. देव आम्ही जाणायला चाललोय, देव आम्ही जाणायला चाललोय. कालच्या राऊत बाबांनी सुंदरशा कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं. काय सांगितलं? तर हरिहरी बाबा, हरिहरी बाबा त्यांचं नाव असताना खरं नाव आहे का हे? तर असताना हे त्यांचं मूळ नाव नाहीये, पण त्यांचा विषयच देव झालेला ना, विषयच हरी झालेला म्हणून ते कोण झाले? तर हरी हरी झाले. म्हणजे देव जाणावया गेलो, देवची होणी ठेलो. मी देव जाणावायला गेलो होतो, पण मीच काय झालो तर देव झालो. असा निष्ठेचा विषय ज्यांच्या जीवनामध्ये झाला होता ना, असे बाबा. आणि असे बाबा ज्यावेळी पंढरीला जातात भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात असायचे आपला व्यवसाय सांभाळत. पण एक टायमाला असं झालं की नैतिकदृष्ट्या एवढे परिपक्व झाले की भौतिकदृष्ट्या प्रपंच नको वाटायला लागला. एक टायमाला भगवंतावर ते एकनिष्ठ असायचे, कधीतरी अगदी प्रपंचावर कष्टी होत असायचे. आणि त्यामुळे मात्र जीवनामध्ये अनेक दुकानदारांच्या, ज्यांच्याकडून आपण आपल्या व्यवसायामध्ये जे कपड्यासाठी घेतलेले काय अगदी असेल ना, हे सगळ्या गोष्टींवर कर्ज झालेलं. आणि प्रत्येक सावकार माझ्या बाबांच्या घरी यायचा, बाबांना सांगायचा, बाबा कधी पैसे देता, कधी पैसे देता? आणि बाबा सांगायच्या, हो थोडी जेमतेम आहे, आम्ही देईल तुम्हाला लवकरात, तुमचे पैसे ठेवणार नाही. असे बाबांचे उद्गार असायचे. आणि एक दिवस मात्र एवढा महत्वाचा उगवलाय, भगवंताचं दर्शन घेण्याकरिता पांडुरंग परमात्माच्या पंढरीला माझे हरिहरी बाबा गेले. आणि सावकार मात्र गावामध्ये आलाय. आणि देव असे एक टायमाला देवाला काहीही बोललं, देवाला काहीही केलं तरी चालेल, पण खऱ्या अर्थाने देवाच्या भगवत भक्ताला जर आपण काय बोललं ना, तर ते मात्र भगवंताला कधीच सहन होत नाही. राग येतो देवा तुका म्हणे लेघे जेवा, तुका म्हणे लेघे जेवा, तुका म्हणे लेघे जेवा. तुका म्हणे लेघे सेवा, तुका म्हणे लेघे सेवा, तुका म्हणे लेघे सेवा.
अशा पद्धती त्या ठिकाणी भगवंताला राग येतो आणि माझा भगवत भक्त नैतिक दृष्ट्या सक्षम आहे, पण त्याला भौतिक दृष्ट्या सुद्धा त्याच्या इज्जतीला काळिंबा नाही लागला पाहिजे. आणि म्हणून माझा जगाचा मालक भगवंताने स्वतः हरिहरी बाबांचं रूप घेतलंय. एवढं भाग्यवान आपलं गाव आहे की ज्या बाबांसाठी जगाचा मालक धावून येतोय. जगाचा मालक आपल्या गावामध्ये येतोय हे आपल्या सर्वांचं एवढं भाग्य म्हणावं लागेल. आणि त्या जगाच्या मालकाने हरिहरी बाबांचं कर्ज फेडले हो. आणि असे बाबा रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण करतात. त्या विठ्ठलाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर एकच त्याचं भक्ती देखोनिया भक्ती देखोनिया उंचणीच काही नेन भगवंता उचलीत काही देणे भगवंता. आणि अशा प्रकारे जगाचा मालक या ठिकाणी येतोय आणि भगवंत स्वतः भगवंत हरिहरी बाबांचं कर्ज फेडतोय. आणि त्याचा चमत्कार असा आहे आपल्या ह्या कोरटी गावासाठी की बघा, एक टायमाला एखादा माणूस जर आपल्या गावामध्ये आला, आधीचा काळ सांगते थोडक्यात, आणि चहा प्यायला एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि त्यांनी भेळ मागितली ना, तर तो माणूस सांगायचा, हो आमच्याकडे फक्त चहाच घेतला जातो, माणसं भेळ घ्यायला तयार नसतात. अशा आपल्या ह्या गावामध्ये जर आपण आता चौकामध्ये गेलो ना, वरच्या चौकामध्ये गेलो ना, तो कोट्यावधी रुपयांची उलाढाल आज या ठिकाणी तागायत आपल्या कोटी गावामध्ये होती. ते कुणामुळे? तर या ठिकाणी हरिहरी बाबांमुळे. हरिहरी बाबांच्या रूपाने देव आपल्या ह्या गावामध्ये खेळतोय. दुसऱ्या महत्वाचं कारण सांगायचं झालं तर अगदी लांबून प्रवास ज्यांचा चालू असायचा, कुठून तर भीमाशंकर पासून पंढरीचा ज्यांचा परंपरेची वारी, दिंडीची वारी ज्यांची चालत असायची, असे वैकुंठवासी गुरुवैद्य कोंडाजी बाबा ढेरे, त्यांच्या नावाखाली बाबे बाबा आणि त्यांचे सगळे सहकारी आपल्या गावातून दिंडी घेऊन जात असायचे. आणि दिंडी घेऊन जात असताना त्यांनी आपल्या अंतर्मनाने ओळखलं, रे एवढा मोठा महात्मा, एवढं मोठं गाव, आणि अशा गावामध्ये हा महात्मा उन्हात पडतो, प्रत्येक जण घरात राहतो, सावलीत राहतो, आणि हा महात्मा मात्र अगदी उन्हात पडते. आणि त्यावेळी मात्र बाबांची समाधी होती पण मंदिर मात्र नव्हतं. बाबांची समाधी होती पण मंदिर मात्र नव्हतं. तर त्या काळामध्ये गुरुवैद्य अभंग काका असतील आणि सर्व त्या ठिकाणी गावातील अधिकार संपन्न मंडळी, त्यांच्या काळामध्ये बाबांचं मंदिर झालं. आणि बाबांचं मंदिर झालं, अनेक गावांमध्ये सत्य चाललेले, अगदी मोठे मोठे कीर्तनकार, अगदी भारी भारी कीर्तन वाचायची, आणि प्रत्येक दुसऱ्या गावामध्ये सत्य चालायचं. पण आपल्या गावात सत्ता नाही, आपल्या गावात सत्ता नाही. त्याच्यावर चमत्कार असा झाला की गावकऱ्यांनी विचार केला आणि सत्याची सुरुवात झाली. अनेक गावांमध्ये दिंड्या चालू होत्या, अनेक गावांमध्ये दिंड्या चालू होत्या, पण आपल्या गावामध्ये मात्र दिंडी चालू नव्हती. पण त्याचा सुद्धा बाबांनी चमत्कार केला आणि अगदी एक नव्हे 2 दिंड्या या ठिकाणी आपल्या गावामधून चालू झाल्या. एक काका महाराजांची आणि एक या ठिकाणी शिंदे महाराजांची, गजानन बाबांची, अशा 2 दिंड्या आपल्या गावामधून सुरू झाल्या. अहो आपल्या गावामध्ये अजून काय सांगावं, एक एक रत्न आज आपल्या गावाला असं लाभलेले, DYSP, SP, कलेक्टर, तहसीलदार, कृषी अधिकारी, इंजिनियर, हे सगळं कुणाचं वैभव आहे? जेवढं परमार्थिक दृष्ट्या आपलं गाव सक्षम आहे ना,
तेवढंच या ठिकाणी सामाजिक दृष्ट्या सुद्धा सक्षम झालं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये अगदी 10 वर्षापूर्वी सर्व परमार्थप्रेमी ग्रामस्थांच्या आशीर्वादातून, सहकार्यातून आणि महाराष्ट्रातल्या अनेक परमार्थिक माणसांच्या आशीर्वादातून या ठिकाणी आपल्याच ह्या गावामध्ये श्री संत हरिहरी बाबा वारकरी शिक्षण संस्था तिची सुद्धा स्थापना झाली. आणि ह्या संस्थेमधून अनेक कीर्तनकार, अनेक पकवाजाचार्य मंडळी, अनेक गायनाचार्य मंडळी घडत चाललेत. ही बाबांची कृपा. आपल्या ह्या गावामध्ये एक नव्हे तर 4 कीर्तनकार तयार झाले. 4 कीर्तनकार तयार झाले. आदरणीय या ठिकाणी दत्ता महाराज असतील, अगदी माधू तात्या असतील, अगदी या ठिकाणी तुमच्या समोर मी पण उभा आहे, म्हणजे मी सुद्धा असेल, अगदी एवढे सगळे तात्या असतील, असे सगळी मंडळी आज आपल्या गावामध्ये कीर्तनकार म्हणून या ठिकाणी तयार झाले. अजून महत्वाचं सांगायचा प्रयत्न करेल, आपल्या गावाची शोकांतिका आहे की जिथं पिकतं तिथे विकत नसतं असं म्हणतच असतात. पण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्या कलेचं महत्त्व आपल्या गावाने सुद्धा जोपासलं पाहिजे. आणि म्हणून गावामधून या ठिकाणी मृदंगाचार्य आपले माऊली महाराज तयार झाले. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.